वीज कापण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना पाहत आहात एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। यानंतर बातमीपत्रात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। काँग्रेसची सद्भावना रॅली मस्साजोग पासून निघणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी रॅलीत सहभागी होणार। रॅलीवेळी काँग्रेस नेते घेणार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 संशयितांची चौकशी झाली। इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। खंडणीखोर वाल्मिक कराडनं देखील जीवाला घाबरून दिली 15 लाखांची खंडणी। शिवराज बांगरला कराडनं धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेकरवी 15 लाख दिले। दमानियांचा आरोप। बांगर विरोधाचा एफआयआर देखील दमानियांनी केला पोस्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर घेतले तोंडसूख। विरोधकांनी आम्हाला शाबासकी देऊ नये तसंच बदनामी देखील करू नये। यावेळी त्यांनी एकही शेर म्हटला। गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली। मनसे प्रवक्ते प्रकाश आंबेडकर यांनी सदावर्तेंवर टीका केली। सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर केली होती अपशब्दामध्ये टीका। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही। त्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही। राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचा विचार व्हावा। महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याविरोधात कडक कायदा करायला हवा। उदय सामंत यांचं वक्तव्य। सेन्सॉर बोर्डाकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। कार्यालयात बोलवून धमकवल्याचं तसंच कोण आहेत ज्ञानदेव ढसाळ अशी विचारणा केल्याचाही ढसाळ कुटुंबियांचा आरोप। ढसाळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत। हा फक्त ढसाळांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे। सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण आहेत नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मेट्रो 3चं 95% काम पूर्ण झालं असून जून 2025 पासून कफ परेड ते सिप्स पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होणार। विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मेट्रो टप्पा 2B डिसेंबर 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होईल। मुख्यमंत्र्यांची माहिती। अधिवेशनामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप। जनहिताच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा नाही। शशिकांत शिंदे यांची टीका। संजय निरुपम यांना काँग्रेसची काळजी करण्याची गरज नाही। त्यासाठी काँग्रेस सक्षम आहे। संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेचा कसलाही करवाढ अथवा दरवाढ नसलेला 66 लाख शिलकीसह 5645 कोटींचा अर्थसंकल्प सादर। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला अर्थसंकल्प। सर्वोच्च न्यायालयाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार। तसंच मुंबई उच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या बाजूने दिलेला निर्णय देखील पलटण्यास दर्शवला नकार। धुळे जिल्ह्यामध्ये विविध विभागांची महावितरणाकडे तब्बल 76 कोटी 11 लाखांची थकबाकी। मार्च अखेर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणाकडून कारवाईची मोहीम सुरू। हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एबीपी माझाच्या पाणी टंचाईबाबतच्या बातमीची दखल। पुढील 2 दिवसात स्थानिकांना पाणी दिलं जाणार। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आश्वासन। मुंबईतील हॉटेल्स उपाहारगृह दुकान मालकांनी मेनू कार्ड मराठीत करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आग्रह। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्समध्ये जात केली मागणी। सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त। जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे संघ बरखास्त।
मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून अबू आझमीन विरोधात एफआयआर दाखल. कुलाबा पोलीस स्थानकामध्ये मुंबई भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून तक्रार दाखल. अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. जे बोललो ते इतिहासाच्या आधारे बोललो. आझमींचं विधानसभा अध्यक्षांकडे स्पष्टीकरण. निलंबन मागे घेण्याचीही मागणी केली. अबू आझमींवर कारवाई झाली एकदम मस्त. संजय राऊतांची फेसबुक पोस्ट चर्चेत. कोरटकर, सोलापूरकर आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्यांना देखील आझमींचा न्याय लागणार नाही का? राऊतांचा सवाल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये अबू आझमीन विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक. आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध व्यक्त. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ भैयाजी जोशींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाची जाहीर माफी मागावी अशी केली मागणी. विरोधी पक्षाला सुद्धा निधी मिळाला पाहिजे. जितेंद्र आव्हाडांची मागणी. आमच्या मतदारांना भूक आहे म्हणत निधीवर आव्हाडांची सरकारवर टीका. दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस स्थानकाची गरज. मुंब्रा पोलिसांवर भार वाढत असल्यामुळे जितेंद्र आव्हाडांची मागणी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही. केदार दिघेंची प्रतिक्रिया. आरएसएसच्या भैयाजी जोशींच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. महेंद्र थोरवेंनी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तरुणांना प्रेरणा देणारा आहे असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्या सायली दळवींनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या मढी येथील मुस्लिम व्यापाऱ्यांचीही घेतली भेट. मढी ग्रामस्थानं कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवानगडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी देखील सपकाळ यांची भेट घेतली. लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या बसवराज पाटलांची विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी. पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आज सोलापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार. सोलापुरातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शरद कोळींचं जोरदार शक्तीप्रदर्शन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावींची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीत मडावींचा पक्षप्रवेश. तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाच्या कामावर छत्रपती संभाजी महाराजांकडून ताशेरे. सरकारनं घेतली गंभीर दखल. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आज तुळजापुरातील कामाची पाहणी करणार. मंदिर जीर्णोद्धाराबाबत पुरातत्व अधिकाऱ्यांची देखील बैठक घेणार. चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 2 विभागांची एकमेकांवर कुरघोडी. थकीत बिलापोटी महावितरणाने कापली पोलिसांची वीज, तर पोलीस विभागाने महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कापले चलान. भाजपनं 3 महिलांना मंत्रिपद दिलंय. जर भाजपचं स्वबळाचं सरकार असतं तर महिलांचा टक्का आणखी वाढला असता. मंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य. महिला दिनानिमित्त सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथं मध्य रेल्वेमधील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार. महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. जागतिक महिला दिनानिमित्त न्यास फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार कविता गोबाडे यांना. रश्मी ठाकरेंच्या हस्ते कविता गोबाडेंचा सन्मान. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर विद्युत रोषणाई. संपूर्ण स्थानक गुलाबी रंगानं सजलं.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसांकडून बाईक रॅलीचं आयोजन. 500हून अधिक महिला पोलिसांचा सहभाग. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे देखील रॅलीमध्ये सहभागी. छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्रतर्फे 11 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. अहिल्यानगरच्या पेडगाव येथील धर्मवीर गडावर मर्दानी खेळांचं आयोजन करण्यात येणार. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाकडून शिवराय संचलन कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांची उपस्थिती. रिझर्व्ह बँक ते गेटवे ऑफ इंडिया असं झालं शिवराय संचलन. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी माणसावरच अन्याय. मराठी माणसाचं दुकान हडपून शिंदेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखानं थाटलं पक्षाचं कार्यालय. शिंदे गटाच्या विभाग प्रमुख विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालन्यामध्ये तरुणाला चटके देऊन छळ करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौंडचा आणखी एक व्हिडिओ समोर. पैशाच्या वादातून नवनाथ दौंड कुऱ्हाड घेऊन एका व्यक्तीवर धावत गेल्याचा व्हिडिओ चित्रीकरण. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पुणे पोलिसांचं पथक गाडेच्या गुनाट या गावी. गाडेनं गावाच्या शिवारात फेकलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांचं पथक गुनाट गावात. सतीश भोसलेनं अनेक वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं समोर. यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर कसारा स्थानकात दरम्यान उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष ब्लॉक. शनिवारी आणि रविवारी 3 टप्प्यात घेण्यात येणार ब्लॉक. शनिवारी सकाळी 11:40 ते 12:10 आणि तिसरा ब्लॉक रविवारी सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 तसंच दुपारी 4 ते 4:25 या वेळेत होणार. वर्ध्यात सिव्हिल लाईन परिसरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांची मागणी. वकिलावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ 40गाव वकील संघाचं काम बंद आंदोलन. विरोधी पक्षाकरता उलट तपासणी केल्याचा राग येऊन अमळनेर येथील अॅडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. जालन्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळू माफियांचा हल्ला. आमदार बबनराव लोणीकरांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपी फरार. जालन्यातील परतूरच्या तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका लावून तडीपार करा. महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेची जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा दिला इशारा.